नमस्कार मैत्रिणींनो, मी उद्या शाबूच्या आणि भगरीच्या चकल्या करणार आहे. तर आता 1 किलो शाबू भिजू घालायले. भगर भिजू घालायची नाही. सकाळ भगर भगर शिजल्यानंतर शाबू टाकायचा आहे. शाबू धुवले मी. शाबू कधी बी हातानं हलवून वरचं पाणी घाण निघतंय ते सगळं पाणी काढायचं, नंतर दुसरं पाणी टाकून भिजू घालायचं. रात्री भिजू घालायचं म्हणजे फुगतंय शाबू. पाणी काढायचे. आता बघा कसलं घाण पाणी निघतंय शाबूचं. आता शाबूमध्ये दुसरं पाणी टाकायले. शाबूत पाणी कधी बी शाबूवर फक्त एक कांड बुडा इतकं पाणी राहू द्यायचं. हो का, बघा 1 किलोला एवढं पाणी टाकायचं. शाबू फुगतोय बरोबर. आता पाणी टाकले, रात्रभर भिजायला टाकलंय शाबू. सकाळ चकल्या घालायच्या त्याच्या. पुन्हा व्हिडिओ करते तर सांगते तुम्हाला. रात्री व्हिडिओ केलेला तुम्हाला अर्धा राहिलाय आमचा. आता शिजवायले मी. आता पातीला तापलं, त्यात थोडं तेल टाकायचं म्हणजे खाली चिटकत नाही. तर पाणी टाकायले मी. आदन ठेवायले. 1 किलोला 5 लिटर टाकले. पुन्हा बी तुम्ही गरम करून टाकू शकता घट झाल्यानंतर. मी चकल्या करायले आज शाबूच्या आणि भगरीच्या. आता हे भगर ओतली पातेल्यात मी. 1 किलो शाबू आणि 1 किलो भगर आहे. चकल्याचं प्रमाण बरोबरच पाहिजे. बघा मग दावलं होतं. आदन फुलया आदन आलंय. आता मी अर्ध पातेलं टाकलंय 2 किलोला. पण 2 कुंडे पाणी काढायले. कमी जास्त पुन्हा नंतर टाकायचं पाणी. आणि भगर शाबू शक्यतो पॅकिंगनं धुतली हो का, बघा इथं. आदन मी 6 लिटर टाकलं होतं. 1 लिटर काढून ठेवलं उकळायला पाणी. 5 लिटर पातेल्यात ठेवले. आता भगर टाकायली बघा धुवून. भगर स्वच्छ धुवून टाकायची. वरली रुळून टाकायची. खाली खडे असते तर. भगर धुतल्यानंतर एक 5 मिनटं पाणी ओतून ठेवली. भगर भिजती, लवकर शिजल्या जाती. अशी गुळून वरच्या ह्यानं टाकायची भगर. अशी पाणी टाकून रुळून घ्यायची. खाली बारीक खडे राहते तर, नाहीतर चकल्या कचकच लागतात बघा. भगर किती बी स्वच्छ असली तरी बंद केलंस. किती बी स्वच्छ असलं तरी खाली घाण निघते, राळ निघते. हो का, बघा कसे बारीक खडे निघाले. हो का, भगर टाकल्यानंतर चांगलं हलवायचं, नाहीतर भगर चिटकती पातेल्याला. काय तुम्हाला रात्री तुम्हाला शाबू भिजताना दावला होता. का बघा कसा फुगलाय शाबू. बघा शाबू कसा भिजलाय, छान आहे का. दबला की पीठ व्हायलंय. पटकन शिजल्या जाते मध्ये भगरीमध्ये. मी भगरीत फक्त भगर आणि शाबूच्या चकल्या करते. म्हणजे तिखट फिकट काही टाकत नाही. असे छान लहान लेकरं सुद्धा खाऊ शकते ती. बघा भगर टाकली. आता 1-2 मिनटं सारखे हलवीत राहायचं म्हणजे भगर चिटकत नाही खाली.
आता भगर टाकली. भगर टाकल्यानंतर आदळात पुन्हा मीठ टाकायचं. तुम्हाला पाहिजे तसं मीठ टाका, पण शक्यतो बरोबरच व्हावं. मी 3 चमचे मीठ टाकले. मीठ टाकल्यानंतर हलवायचं एकदा. भगर रटरट झाल्याशिवाय शाबू टाकायचा नाही. बघा आता भगर रटरट शिजली. मी शाबू टाकायली मध्ये. आता शाबू बी बघून टाकायचं नाही, गोळे होती तर पातळ पातळ प्लेटानं मोकळा करून सोडत. कधी बी मोकळा करून शाबू प्लेटानं टाकायचा, गोळे होत नाही तर. बघा कसं आळून आलं. ही भगर टाकली आधी 1 किलो. 1 किलोला भगरीला 1 किलो शाबू टाकलाय. कसं मिक्स झाले बघा. आता हे आता याला शिजू द्यायचं चांगलं घट्ट. आणि पुन्हा चकल्या घालायच्या वरून कच्चीवर. एकजीव झालंय. आता याला अर्धा तास शिजायला लागतंय. शिजलं की तुम्हाला व्हिडिओ द्यावे ना आणखी पण अशी कसं शिजलंय बघायला आणि कसं करायचं घट्ट हे चकल्याला. बघा हो का कसलं छान शिजलंय मऊ. हो का पाण्याचा थंड पाण्यात हात बुडून बघायचं. हाताला नाही चिटकलं की शिजलं गेलं हे चिका. आता वरी घालायला जायचंय मला. घालताना व्हिडिओ दावते तुम्हाला. बघा कसलं छान झालंय 2 किलोचं. थोडं घट्टच राहू द्यायचं. पातळ केलं की पुन्हा चकल्या छान येत नाहीत. मंद गॅसवर झाकून ठेवायचं. बघा आता शिजले. हो का 2 किलोचं फुल पातेलं भरलंय. आता वरी चालले घालायला. तुम्हाला घालायला व्हिडिओ दावते. उचलून नेले वरी गच्चीवर. आता वरी आणले घालायला. आता चकल्या घालायला आम्ही. पुन्हा वाळल्यानंतर मी तुम्हाला तळून दावते व्हिडिओ कशा होत्यात बघा. आवडल्या तर तुम्ही बी करून बघा. लेकरं खातेत. मी तिखट टाकीत नाही कारण का खाताना घशामध्ये ठसकत आहे. तिखट टाकीत नाही मी, सपकच करते. पहिल्या सुरू पोळत आहे. पुन्हा जसं जसं थंड होईल तसं तसं छान येतात चकल्या. मैत्रिणींनो करून बघा तुम्ही, छान होत्यात चकल्या. बघा हो का छान येतात. पांढऱ्या शुभ्र चकल्या होत्या. आता करून बघा. बघा 2 किलोच्या चकल्या एवढ्या झाल्यात. पाट भरलाय आणि उरलेल्या ह्याच्या खाली एवढ्या झाल्यात. भरपूर होत्या 2 किलोच्या. करून बघा.